झी 24 तास एक पाऊल पुढे। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना काँग्रेसने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे। केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी एका खासगी कार्यक्रमात उदयनराजेंसमोर काँग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव ठेवलाय। काँग्रेसमध्ये आल्यास लोकसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासनही त्यांना देण्यात आलंय। शिवसेनेचे माजी आमदार शंभूराजे देसाईंसमोरही काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। या प्रस्तावावर उदयनराजे भोसले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। वेळ आल्यावर आपण प्रस्तावाचा विचार करू असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे। अनेक बेधडक विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले उदयनराजे यांनी स्वपक्षालाही अनेकदा घरचा आहेर दिलेला आहे आणि आता उदयनराजेंसमोर विलासराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। मात्र यावर उदयनराजेंनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। वेळ आल्यावर निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान काँग्रेस त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासही राजी असल्याचं समजतंय। एका खासगी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी उदयनराजेंसमोर असा हा प्रस्ताव ठेवला। मात्र यावर वेळ आल्यावर निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे। एकूणच एका खासगी कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला। काय नेमकं बोलले या कार्यक्रमात दरम्यान केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि त्याचबरोबर उदयनराजेंनी त्यांना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आणि म्हणून त्यांनी आता फार वेळ झाला होता। काँग्रेस हा सागरासारखा पक्ष आहे। माझं दुःख तुम्हाला आव्हान आहे तसं तुमच्या शेजारी पण माझं आव्हान काय नाही। एक राजे आणि महाराजे तेव्हा दोघांनाही हेच म्हणणं आहे त्यांचं की आता तुमच्याशिवाय सातारा जिल्ह्याला पर्याय नाही आणि तुमची जी चुणूक तुम्ही दाखवली आहे ती चुणूक बघून भऱ्या भऱ्याचे धाबे जणावले तुम्हाला म्हणून आता तुम्ही दोघांनी फार वेळ लावायची काही कारण नाही आहे। आणि ज्या वेळा उदयनराजे मैदानात उतरतात तेव्हा अनेक पक्ष आपापले घर बंद करून बसतात। त्यामुळं तुम्ही फक्त जाहीर करा सातारा मतदारसंघ काँग्रेसकडे आल्याशिवाय राहणार नाही। आता काय सांगायचं सस्पेन्स मध्ये ठेवावं लागतं। शेवटी कसं आहे कशी आपल्याला सहकार्य मिळतं कोणाकडनं किती प्रेम मिळतं या सगळं अवलंबून। काँग्रेसनं उदयनराजेंसाठी ही फिल्डिंग लावल्याचं दिसतं आहे। केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी थेट त्यांना ही ऑफर दिलेली आहे। काँग्रेसमध्ये अधिक वेळ न दवडता त्यांनी काँग्रेसमध्ये यावं असं आवाहन त्यांना केलेलं आहे। यावर वेळ आल्यावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिलेली आहे। पण या संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी श्रीनिवास डोंगरे यांच्याकडून। श्रीनिवास, काय नेमकं घडलेलं आहे? विलासराव देशमुख यांनी थेट प्रस्ताव दिलेला आहे काँग्रेसमध्ये येण्यासाठी उदयनराजेंना। हिमाली तर काल पाटणमध्ये एका जाहीर कार्यक्रमात विलासराव देशमुख बोलत होते आणि त्याच वेळी व्यासपीठावर उदयनराजे सुद्धा होते आणि कार्यक्रमामध्ये शंभूराजे आणि उदयनराजे, शंभूराजे देसाई आणि उदयनराजे या दोघांनाही काँग्रेसमध्ये प्रवेशाचं एक निमंत्रण किंवा आवाहन त्यांनी केलं आणि त्याच्यावर उदयनराजेंना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी म्हणले की वेळ आल्यावर पाहूयाल आणि प्रेम आणि सहकार्य कसं मिळतं त्याच्यावरच ते अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मला धन्यवाद श्रीनिवास आपण दिलेल्या या माहितीबद्दल। प्रस्तावावर उदयनराजेंनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे। विलासरावांनी जरी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलेली असली तरी सुद्धा कसं सहकार्य मिळतं यावर सगळं अवलंबून असल्यासारखी एक सावध प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।